मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऐक प्रसिद्ध देवते तुझी कहाणी, देऊनी कान ऐकावे गान, कीर्तीचा मान, गावाची शान, दिसायला छान, फुलांचं रान, करावं दान, द्यावे ध्यान, विड्याचे पान व्हावे छान, हरपुन देह भान, भान अर्पुनी देवी पूजावी, देवी भजावी, देवी म्हणावी, देवीच गावी. थोडक्यात ही देवी नेहमी पूजावी, नेहमी वसावी. हा वसा कोणी घ्यावा? हा वसा प्रसिद्ध लोलूप माणसांनी घ्यावा. नेमका कधी घ्यावा? कधीही घ्यावा, कोणीही घ्यावा. कॅटने घ्यावा, बिशापाने घ्यावा, बिपाशाने घ्यावा, जॉनने घ्यावा, राखीने घ्यावा, जॅकलिनने घ्यावा, आलिशाने घ्यावा, वरुणने घ्यावा, आंडूने घ्यावा, पांडूने घ्यावा. एक्झॅक्टली घ्यायचा असेल तर श्रावण्या चौथी घ्यावा. भादव्या चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? एखादा सोज्वळ पियार नेमावा. त्याच्याशी चांगले गुळपीठ जमवावे. त्याला भरपूर दक्षिणा द्यावी. त्या गुळपीठाचे 101 लाडू करावेत. त्यातील 5 प्रसिद्ध देवीला व्हावेत. मग उरलेल्या 96 लाडवांचे 36, 24 आणि 36 असे गट करावेत. हे आकडे बरोबर लक्षात ठेवावेत. हे आकडे जर का आपल्या लक्षात राहत नसतील तर हे प्रसिद्धीच्या क्षेत्रात येण्याचा मानस सोडून द्यावा. मग 36 षोडशा शोधाव्यात, 24 21 शोधाव्यात आणि 36 25 शोधाव्यात. यात कुमारिका, विवाहिता, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटिता, लिव्हिना या समप्रमाणात असाव्यात. तसेच त्या स्लिमांगना व प्रमाणबद्ध असाव्यात. या सर्व कन्या श्वेतांबरा असाव्यात. या शब्दाचा उच्चार नीट करावा, नाहीतर ताडन किंवा मर्दन प्राक्तनी येते. हे गुळपीठ लाडू यांना तनोभावे अर्पावेत. लाडवार्पण सोहळ्यानंतर एक चंदनाचा रॅम्प करावा. त्यावर ओले त्या वस्त्रानिशे मार्जार चालीने, मुक्त तन्मनधनाने, सवाद्य सडीजे म्हणजे डीजे सहित एजा करावी. संकुचित वृत्ती सोडून द्यावी. देह नश्वर असल्याने तो फार झाकू नये. मार्जाल चाल शिकण्यासाठी भगिनी आणि बंधूंनी वाहिनी 21 रात्री बघावी किंवा विशिष्ट फिल्म्स किंवा साइट्स तरी बघाव्यात. हे सर्व तनोभावे केल्यानंतर प्रसिद्धी देवता पावते, प्रसन्न होते, उत्तम आशीर्वाद देते. पण काही अभागी हे करीत नाहीत. उत्तात, माततात, घेतला वसा टाकून देतात. पण जे उतत नाहीत, माततही नाहीत, त्यांचे काय होते ते जिज्ञासू वाचकांस पुढच्या परिच्छेदापासून कळेलच. तर आटपाट नगर होते. त्या नगरात खूप माणसे होती. त्यातली काही उगीचच होती. त्यातच बाबूराव बरळकर नामक व्यक्ती राही. नुसतीच नाही तर सहकुटुंब राही. एवढंच नव्हे तर सहपरिवारही राही. या परिवारी 1 पत्नी, 3 मुली व 1 पुत्र असे सदस्य होते. हेच बाबूरावांचे कर्तृत्व होते. बाकी सर्व अंधार होता. घनदाट अंधार, घनघोर होता, काळा होता, कुट्टही होता. तितका अंधार या जगती कुट्टही नव्हता. त्यांची पत्नी नावाप्रमाणेच शांता होती. ती बिचारी साधी होती. थोडीफार भोळीही होती. कोणाच्याही अध्यात नाही, विशेष म्हणजे मध्यातही नव्हती. पतीप्रमाणे महत्वाकांक्षी नव्हती. ती दिवसभर काम करी, कधी कधी काच करी. फावल्या वेळी VCR लावून फिल्म बघी, चांदणी बघी, सदमा बघी, चालबाज बघी, नागिन बघी. याचे रहस्य वेगळेच असे. शांताबाईने श्रीदेवीचा वसा घेतला होता. तिच्या गाण्यांची एक कॅसेट शांताबाईकडे असे. समाज इकडे MP3 वापरी, YouTube पाही, वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रक्षोभक मालिका पाही, व्हॉट्सॲप वापरी, फेसबुक वापरी, इन्स्टा वापरी, लिंक्डइन वापरी, ट्विटर वापरी, कू वापरी, बंद होईपर्यंत टिकटॉक वापरी. पण शांताबाई पडल्या परंपरावादी. त्यांना ही नवी थेरं अजिबात नव्हतीच पसंत. पौर्णिमा, अमावस्या असल्या की शांताबाई तोहफा किंवा हिम्मतवाला बघत. हे सर्व बघून बाबूराव चिडत. बाबूराव मूळचे महत्वाकांक्षी, सेलिब्रिटी व्हावे असे त्यांना नेहमीच वाटे. परंतु त्यांच्याकडे कला नव्हती.
क्रीडा नव्हती. पेज 3 वर येण्यासाठी संपत्ती नव्हती. सेव्हिंगची फारशी धनरास नव्हती. अंगी फारसे धाडस नव्हते. नेतृत्व गुण तर अजिबात नव्हते. कर्तृत्व तर कणभरही नव्हते. रूप रंग काहीही नव्हते. शिवाय महत्वाचे म्हणजे त्यांना एक छोटेखानी खाजगी नोकरी होती. पण बाबूरावांची जिद्द मोठी. पार्ट टाइम काम करून सेलिब्रिटी होता येईल का अशी ते चाचपणीही करत. पण बॉस त्यांना नित्य झापी. जे काय करायचे ते रिटायरमेंट नंतर असा बॉसादेश त्यांना नियमित मिळे. तो ऐकल्यावर महत्वाकांक्षी बाबूराव हाय खात, खूप हाय खात, कधी कधी तर हायेस्ट सुद्धा खात, अगदी अपचन होईपर्यंत खात. त्यांचा आठवडा पुढील प्रमाणे जाई. सोमवारी कामाचा राम रगाडा चालू होई. मंगळवारी त्यांना उद्योगपती होण्याची काही आयडिया सुचे. मग बुधवारी ते उद्योगपती होण्यासाठी रजा टाकत. ती रजा विदाऊट पे होई. मग गुरुवारी त्यांना साहेब झापत, हाकलून देईन असे ऐकवत. त्यांचा आवाज ऑफिसभर वाजे. संपूर्ण मजल्यावर सुद्धा वाजे. 4ही मजल्यांवर सुद्धा वाजे. मग हा किस्सा गल्लीभर गाजे, गावभर गाजे. मग बाबूरावांचा शुक्रवार नैराश्यात जाई, शनिवार अस्वस्थेत जाई आणि एकदाचा रविवार येई. रविवारी बाबूराव निष्प्राण दिसत, 24 तास हातपाय पसरत, अमिबासारखे आकारहीन दिसत, कधी लोळत कधी बिळत. असे हे त्यांचे अळणी रुटीन. शेवटी या रुटीनला बाबूराव अनेक वर्षांनी कंटाळले. रिटायर झाल्यानंतरच सेलिब्रिटी होऊ असा निर्णय त्यांनी घेतला आणि एके दिवशी एका शुभ मुहूर्तावर बाबूराव निवृत्त झाले. निवृत्त झाल्याचे वृत्त सर्वांनी ऐकले, पण कोणीच फारशी दखल घेतली नाही. आपल्याला समाजात काही किंमत नाही हे त्यांच्या लक्षात आले. ते दुःखी झाले. मग मन रिझविण्यासाठी त्यांनी काही प्राणी पक्षी पाळले. नागपंचमीच्या मुहूर्तावर एक बिलनशी नागिण आणली. जोडीला एक डोलणारा नागोबा आणला. पण हे नाग दाम्पत्य आळशी होते. ते वेळेवर उठत नसे. मग त्यांना पहाटे उठवावे म्हणून बाबूरावांनी एक कोंबडा पाळला. त्याला कंपनी म्हणून एक कोंबडी पाळली. कोंबडी मात्र वैशिष्ट्यपूर्ण होती. तिने शाळेत असताना एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून लंगडी हा खेळ घेतला होता. तसेच फार पूर्वीपासून बाबूरावांच्या घरात एक मुंगळा सुद्धा होता. या प्राण्यांच्या जोडीला मग काही पक्षीही आले. या पक्ष्यांमध्ये एक नवीन पोपट होता. तो मिठू मिठू बोलायचा. त्याच्या शेजारी एक काळी मैना होती. एक भुर्र उडणारी चिमणी व एक गुगटूर गुटरू 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 गु करणारं कबूतरही नंतर त्या ताफ्यात दाखल झालं. पण हे पशु आणि पक्षीधन त्यांना विशेष सुखी करू शकलं नाही. एकीकडे समाज त्यांना किंमत देत नव्हताच. कोणीही ओळखत नव्हतं. मग बाबूराव परत जरा खिन्न झाले. त्यांचे चित्त उदास झाले. त्यांना हल्ली काही म्हणजे काहीच सुचेनासं झालं. तसे ते काही फार लोकविलक्षण बुद्धिमत्ता बाळगून होते अशातला भाग नव्हता. परंतु आपल्याला काहीही सुचत नसून आपण सध्या जागतिक दर्जाचे अस्वस्थ आहोत हे मात्र त्यांच्या सतत लक्षात येत होतं. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. मग त्यांनी पत्नीस एक हाक मारली. मग अजून एक मारली. मग ओळींनी 21 हाका मारल्या. पण शांताबाई नेमक्या त्यावेळी काटे नहीं कटते दिन ये रात या श्रीदेवीच्या गाण्यात तल्लीन झाल्या होत्या. मग त्यांनी त्यांच्या मुलींना हाका मारल्या. शिला. पण जवान शिला आली नाही. मग त्यांनी दुसऱ्या मुलीस हाक मारली. पारू. पण पारू बाहेर गावी म्हणजेच वेसाव येथे गेली होती. त्यामुळे तीही आली नाही. मग त्यांनी धाकट्या मुलीला हाक मारली. मुन्नी. मुन्नीही आली नाही. कारण तिचे डोके दुखत होते. डोकेदुखीमुळे ती गावभर बदनाम झाली होती. ती झंडू बाम लावून पडली होती. थोडक्यात एकही मुलगी आली नाही. मुलींची ओ सुद्धा आली नाही. मग एकुलत्या एक मुलास हाक मारावी असा निर्णय बाबूरावांनी घेतला. मग त्यांनी सगळा जीव कंठात गोळा केला आणि सोनू अशी त्याला हाक मारली. पण सोनूही आला नाही. खरं तर तो काहीच करत नव्हता. परंतु आता आपले वडील आपल्याला कोणते तरी दुष्काळी काम सांगतील हे लक्षात येऊन त्याने त्यांच्याकडे कानाडोळा केला. मग ते फारच अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता त्यांच्या आसपास झिम्मा खेळत असताना त्यांना आपल्या बालमित्राची आठवण आली. आबूराव बुडफाटक असे त्याचे नाव होते. मग बाबूरावांनी आबूरावांस तातडीने बोलावून घेतले.
मग आबूरावांनाही आयुष्यात कसलेच काम नसल्यामुळे ते तिथे येऊन पोहोचले. हे आबूराव विलक्षण तरतरीत आणि चतुर होते. त्यांच्या चातुर्याचा आत्तापर्यंत या जगात त्यांच्या स्वतःसकट कोणालाही फायदा झाला नव्हता. हा भाग वेगळा, परंतु त्यामुळे का कोणाचे चातुर्य कमी लेखता येते का? असो, आबूरावांची अवहेलना हा काही प्रस्तुत कहाणीचा विषय नव्हे. तर मग बाबूराव आणि आबूराव तिथेच बसले. अंगणात एका झाडाखाली बसले. आरामात बसले. आबूरावांनी हात ताणले, पायही ताणले. मग त्यांनी खिशात हात घातला. ओम शांती असे लिहिलेली पानाची चंची त्यांनी खिशातून बाहेर काढली. त्यातून काही जुनाट नागमोडी विड्या खाली पडल्या. त्या विड्या बघून बाबूराव दचकलेच. त्यांनी आबूरावांस एक्सप्लेनेशन्स मागितलं. ते न देताच आबूरावांनी काही धूर काढला. खरे तर सुखदुःखाच्या 4 गोष्टी बोलाव्यात म्हणून आबूराव तिथे येत असत. पण बाबूराव फक्त दुःख, वेदना, यातना याच भावना अंती निर्माण होतील असे काहीसे बोलत. बाबू सदनी सुख असे बाबूरावांच्या कानी पडलंच नाही. व्याकुळ चर्या करून बाबूराव नेहमीप्रमाणे कुंथत कुंथत बोलू लागले. ती रडकथा ऐकून आबूरावांच्या पोटात गोळा की हो आला. त्यांच्या छातीत धस्स झाले. त्यांचे अंतःकरण द्रवले, थोडेसे पिळवटले. नंतर त्यांचे आतडे काहीसे तट 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 तुटले. समरप्रसंगात त्यांचे रुधिराभिसरण अतिशय उच्च किंवा नीच होई. यावेळी तसेच झाले. बाबूरावांनी स्वतःच्या आयुष्याची लक्तरे इतक्या प्रभावी पद्धतीने मांडली की ती बघून 3-4 रफूवाल्यांचे करिअरच झाले असते. ही सर्व लक्तरे बघून आबूराव सॉलिड द्रवले. इतके द्रवले, इतके द्रवले, इतके द्रवले की ते अजून थोडे जरी द्रवले असते तर वाहूनच गेले असते. परंतु 2.5 तासानंतर आपण मगासपासून नुसतेच द्रवत असून आपल्याला बाबूरावांची नेमकी समस्याच कळलेली नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांच्यात असे काहीसे संभाषण झाले. आबूराव म्हणाले, तुझ्या मायला तुझ्या बाब्या, नक्की काय रे समस्या आहे तुझी? मग एवढा टाइम काय ऐकतोयस तू? कान काय गाभण आहे तू हे तुझं? आता नाही ऐकू आलं तर काय र करू म्या? कानशिलावरती हाणू का गुच्ची तुझ्या? भंग करू का तुझ्या कानांचा शिल? नाही म्हणजे तसं ऐकलं म्या थोडं, पण इसकटून सांग की मायला तुझ्या. मुळात बाबूराव इतका वेळ बोलून दमले होते. तसेच स्वतःचेच रडगाणे ऐकून वैतागलेही होते. आता हे परत सगळे इसकटून सांगायचे आणि मुख्य म्हणजे ऐकायचे त्यांच्या जीवावर आले होते. तरीही संयम ठेवून त्यांनी स्वतःची रडकथा त्यांना परत एकदा सांगितली. लांबवर झिरोचा बल्ब लावल्यावर जेवढा प्रकाश पडेल त्याच्या 1/4 प्रकाश आबूरावांच्या मेंदूत पडला. मग त्यांचे संभाषण सुरू झाले. आबूराव म्हणाले, पण तुला कशाला व्हायचं आहे फेमस र? असं कसं? मग या अवतार कार्याचा काय र उपयोग माझ्या? आपल्यानंतर आपलं नाव या पृथ्वी तलावरती राहिलं पाहिजे नव गड्या. पृथ्वी तलावर हा कुठं आला म्हणायचं? एक्झॅक्ट माहिती नाही, पण असणार हितच ममईच्या एरियामध्ये असल. काहीतरी शालेट आयडिया सांग की र. इतकी वर्ष राबलो, संसार केला, रत्नासारख्या 3 पुरी झाल्या. रत्नासारख्या? यगबी दिसना रत्नासारखी. अरे रत्ना म्हणजे ती खानावळवाली नाही. रत्नासारख्या म्हणजे पॉश, स्टायलिश. हा ते मात्र आहे बघ. तिघीच्या तिघी एकदम टकाटक, अप टू डेट आणि टोटल यल फर्निश्ड असते ती. मोठी शिला, मधली पारो आणि धाकटी मुन्नी. त्यांच्या पण लग्नाचं बघाया हवं. लय दिस ठेवू नये असं परक्याचं धन. अरे पुरींची तशी काही काळजी नाही. आमच्या एरियातल्या जवान पोरांचीच काळजी हाय. अरे ती र कशा पायी? ते नंतर सांगेन. मला आमच्या पोराचं टेन्शन हाय. आमचा सोनू पण जरा डेंजर हाय नव. आता 3 पोरींच्या पाठीवर झालेला नवसाचा लेक हे चांगला बिझनेस करतोया. नाही र, रिक्षाचा बिझनेस म्हणजे काही एवढा दमदार नाही. हा सतत आपल्या गिरायकाची वाट बघत असतोया. कधीही बघा याच्याकडं, हा नेहमीच वाट बघत उभा असतोया. अच्छा, अशी पोझिशन आहे का? मग मात्र जरा विचार केला पाहिजे. एक काम कर, काहीतरी आयडिया काढ. अरे तीच तर सूचना झाल्या गेली 25 वर्ष, म्हणून तर तुला इथं बोलवलाय नव्हं. अरे अशी गोष्ट आहे का? थांब, जरा विचार कराया पाहिजे. कार्टर आहे का एखादी? कार्टर नाही ना,
आपलं भाड्याचं घर हाय. कार्टर सरकारी लोकांना भेटत्या ती. त्यातून मी रिटायर्ड मनुष्य. अरे ती कार्टर नाही, ही कार्टर, ही. असे म्हणून आबूरावांनी आपला अंगठा तोंडाकडे नेला. मग बाबूरावांच्या ते लक्षात आले. शिवाय विचार करण्यासाठी दारू आवश्यक असते हे त्यांना आत्तापर्यंतच्या अनुभवावरून माहिती होतं. मग त्यांनी अल्पावधीतच आबूरावांच्या आतड्याला मोक्ष मिळावा म्हणून दारूची सोय केली. मग तिखट जाळ असे सामिष्य भोजन आणि 2 क्वार्टर्स अशा चिजा त्यांच्या फुड्यात दाखल झाल्या. मग आबूरावांनी एक एक घोट अल्कोहोल मेंदूस लावायला सुरुवात केली. जशी एक एक थेंब दारू आबूरावांच्या मेंदूत जाऊ लागली तशा त्यांच्या मेंदूतील एक एक पेशी जिवंत होऊ लागल्या, कार्यान्वित होऊ लागल्या, पेटून कामाला लागल्या. वेगवेगळे विचार तिथे शतपावली घालू लागले. काहीतरी भन्नाट असे त्यांना सुचू लागले. मग त्यांनी बाबूरावांस शब्द दिला. बाब्या तुझ्या मायला, मला लय भारी आयडिया सुचायला लागलेल्या आहे ती. महिन्याभरात तुला नाही दिलं सोल्युशन तर नावाचा बाबूरावून हाय. अरे पण तुझं नाव बाबूरावून हायच की र. अशी गडबड झाली का? असू दे. महिन्याभरातच तुला नाही दिलं सोल्युशन तर नावाचा आबूरावून हाय. फक्त मी सांगतो ते तुला तंतोतंत पाळावं लागल गड्या. पाळीन की र. बेस हाय मग. सांग की. महिना होऊन देत ना, विचार तर करायला पाहिजे. थोडक्यात बाबूरावांच्या लक्षात आलं की याला महिनाभर दारू पाजावी लागणार आहे. पण इलाज नव्हता, कारण कामही तितकेच महत्वाचे होते. मग असाच महिना गेला. आबूरावांचे दारूचे प्रमाण वाढत होते. सुरुवातीला 2 क्वार्टर पिणारे आबूराव मंथएंड पर्यंत पूर्ण बाटलीपर्यंत गेले. त्यांच्या सावलीला सुद्धा दारूचा वास येऊ लागला. महिनाभर अखंड मदिरापान करून सामिष आहार झोडल्यानंतर आबूराव देही तृप्ती आली. काही तृप्ती मनीही आली. मग त्यांनी बाबूरावांना सहकुटुंब सहपरिवार प्रसिद्धी देवीची आराधना करायला सांगितली. अरे कोणती देवी ही? प्रसिद्धी देवी. कुठं भेटती? कशी भेटती? मग आबूरावांनी प्रसिद्धी देवी प्रसन्न होण्यासाठीचा राजमार्ग सांगितला. हे बघ बाबू, मी सांगतोय तो वसा घे. कधी घेऊ? श्रावण्या चौथी घे. भादव्या चौथी संपूर्ण कर. संपूर्णाला र काय करू? एखादा सोजवळ पियार नेम. त्याच्याशी चांगलं गुळपीठ जमव. त्याला भरपूर दक्षिणा दे. त्या गुळपीठाचं 101 लाडू कर. त्यातलं 5 प्रसिद्धी देवीला वाहा. उरलेल्या लाडवांचं काय लोणचं घालू का र? नग, कारण नंतर आंब्याचं, कैरीचं आणि लिंबाचं लाडू करावं लागत्याली. आणि आपल्याकडं तर लाडू ऑलरेडी हाय ती. तर पॉइंट असा हाय की उरलेल्या 96 लाडवांचं 3 भाग कर. 36, 24 आणि 36 असं त्यांचं गट कर. हे आकडं बरोबर लक्षात ठेव. हे आकडं जर का आपल्या लक्षात राहत नसतील तर ह्या प्रसिद्धीच्या क्षेत्रात येण्याचा बेत सोडून दे तू. हे आकडं मला पाठ आहे ती. पुढं र काय करू? 36 षोडशा शोध, 24 21 शोध आणि 36 25 शोध. म्हणजे तरण्या बाया म्हण की. ऑलरेडी म्हणलेलो हाय. यात कुमारिका, विवाहिता, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटिता, लिव्हिना या समप्रमाणात असाव्यात. लिव्हिना म्हणजे काय र? तशाच राहत्या ती त्या. तशाच म्हणजे बिना कपड्याच्या? नाही र, बिना लग्नाच्या. म्हणजे कुमारिका व्हय? नाही र, लिव्हिना म्हणजे लग्न करता बाप्याबरोबर राहणाऱ्या. वके म्हणजे तुझ्या मावशीसारख्या व्हय? हिता आबूरावांचा कॉन्फिडन्स गेला, पण ते सावरले. अरे पुढं ऐक. तसंच त्या लिव्हिना स्लिमांगना व प्रमाणबद्ध असाव्यात. अरे आता स्लिमांगना व प्रमाणबद्ध म्हणजे चवळीच्या शेंगा आणि मापात पाप नसलेल्या. म्हणजे तुझ्या ताईसारख्या व्हय? ही त्या आबूरावांचा कॉन्फिडन्स परत एकदा गेला, पण ते सावरले. अरे पुढं ऐक. या सर्व कन्या श्वेतांबरा पाहिजेत. श्वेतांबरा? हे तपासणं अवघड आहे. श्वेतांबरा नाही बे, श्वेतांबरा. म्हणजे पांढरी कापडं घातलेल्या. मग पुढं? मग हे गुळपीठ लाडू यांना तनोभावे दे. त्यानंतर एक चंदनाचा रॅम्प करायचा असतो. रॅम्प म्हणजे लाकडाचा किंवा कसला तरी मोठा प्लॅटफॉर्म. त्यावरून कंबर हलवत चालतात आणि रागिनी इकडे तिकडे बघतात. कशाला? तर मग आपण शेकशी दिसतो. मी आपण दिसीन वय शेकशी. हे त्या आबूरावांचा कॉन्फिडन्स शतपावली घालायला गेला, पण ते सावरले. ऐक तर,
रॅम्पावर ओले त्या वस्त्रानिशी मार्जार चालीने मुक्त तन्मनधनाने सवाद्य सडीजे ये जा करायची असती. सडीजे म्हणजे डीजे सकट र. ह्य शालीट हाय, मज्जा मज्जाच हाय की. हे नेहमी करत जा. हे सर्व तनोभावे केल्यानंतर प्रसिद्धी देवता पावते, प्रसन्न होते, उत्तम आशीर्वाद देते. पण काही अभागी हे करीत नाहीत. उततात माततात घेतला वसा टाकून देतात. पण जे उतत नाहीत, माततही नाहीत, ते प्रसिद्ध होत्यात. मायला हे झाक हाय, टाकूया डाव. मग बाबूरावांनी घसघशीत 2 महिन्यांची रजा टाकली. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण आधीच रिटायर झालेलो आहोत. मग त्यांनी ती कॅन्सल केली आणि मग ते श्रावण्या चौथीपासून या सत्कृत्यांना लागले. 24 तास स्लिम आणि प्रमाणबद्ध बायांच्या मागे लागले. लाडू ते कॅटवॉक अशा सर्व गोष्टी करू लागले. पण यामुळे पंचक्रोशीत छी थू होण्यापलीकडे काहीही झालं नाही. महिनाभर हे सर्व झाल्यानंतर गणपतींचा सीझन सुरू झाला होता. मग आबूरावांनी एका चांगल्या मुहूर्तावर बाबूरावांना एका फेमस PR कंपनीचे नाव सांगितले. त्यांना पत्ता माहिती होताच तिथे जाऊया असा निर्णय घेऊन मग ते दोघे भादव्या चौथी त्या प्रसिद्धीच्या ऑफिसमध्ये प्रविष्ट झाले. तिथे गेल्यावर बाबूरावांचे तर डोळेच दिपले. त्यांना तिथे अत्यंत मोठ्या आकारातली चित्ताकर्षक पोस्टर्स दिसू लागली. पलीकडे तशाच बायकाही दिसू लागल्या. बाबूरावांनी जन्मात एकाच वेळी इतके कमनीय बांधे, मोठमोठ्या पापण्या, लाल लाल ओठ, मादक अदा, घट्ट आणि आखूड कपडे असं काहीच पाहिलं नव्हतं. ते एकदम गारटले आणि गरमही झाले. अशीच समशीतोष्ण परिस्थिती आबूरावांची झाली होती. तितक्यात त्यांच्यातली एक बाई म्हणजे खुशबू त्यांच्यापाशी आली. त्यांना एका केबिनमध्ये घेऊन गेली. मग त्यांनी तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. ही खुशबूबाई अत्यंत मायाळू असावी, कारण ती एकदम लाड बोलत होती. तसेच तिने जे कपडे घातले होते त्याचे कापड अंदाजे 1.5 स्क्वेअर फूट भरले असते. त्यामुळे बाबू चक्षू खूप वेगाने इकडे तिकडे फिरत होते. अशी तासभर खूप डोळापीट करून झाल्यावर बाबूराव दमले. तासभर गप्पा मारल्यानंतर बाबूरावांना काहीही येत नसून त्यांना लवकर फेमस व्हायचे आहे असे खुशबूला कळले. मग तिने आठवड्याभरात तुम्हाला सोल्युशन देते असं सांगितलं. आबूराव आणि बाबूराव हवेत तरंगतच घरी आले. हे 8 दिवस बाबूराव प्रसिद्धीच्या नशेत ऑलरेडी बुडून गेले होते. शरीराने मर्तुगडे, बुद्धीने बेताचे आणि दिसायला अतिसामान्य अशा बाबूरावांना फेमस कसे करायचे या विवंचनेत खुशबू पडली होती. यात भरीसभर म्हणून बाबूदेही कोणतीही कला नव्हती, क्रीडा नव्हती, गुण नव्हते. कशाच्या जोरावर बाबूरावांना सहकुटुंब फेमस करायचे हे खुशबूच कळेच ना. भरपूर विचारात तिचे 8 दिवस गेले आणि बरोबर 8 दिवसांनी खुशबूला बाबूरावांचा फोन आला. हॅलो हॅलो, मी बाबूराव बोलतोय. त्यांचा आवाज ऐकून खुशबू थिजली. कोणतेच सोल्युशन सुचलेले नसल्याने ही ब्यात कटवण्यासाठी उपाय फी म्हणून तिने 10 लाख रुपये बाबूरावांकडे मागितले. तेही ॲडव्हान्स मागितले. ही रक्कम ऐकताच बाबू चक्षु ऊर्ध्व होऊन वरच्या दिशेला गेले. त्यांचे हातपाय ताठ झाले, मान लोळी पडली. त्यांच्या हातातून फोनच पडला. हे बघून शांताबाई घाबरल्या. त्यांनी सगळे कुटुंब गोळा केले. आबूरावांनाही बोलावले. ते डॉक्टरला घेऊनच आले. डॉक्टरने त्यांना तपासून औषध दिले. नंतर सर्व नातेवाईकांना साईडला घेऊन सांगितले की बाबूमन फारच हळवे झाले आहे. शक्यतो त्यांच्या मनाविरुद्ध काहीही होऊ देऊ नका. मग सगळ्यांनी निर्धार केला. 10 लाख रुपये उभे केले. ते खुशबूला नेऊन दिले. आता तर खुशबूवर मरायची वेळ आली. निर्गुण आणि निराकार बाबूरावांना कसे फेमस करायचे या विचाराने तिची झोपच उडाली. बाबूरावांकडे महिन्याची मुदत मागून ती घरी आली. तिने शरीरावर गार पाणी भडाभडा ओतून घेतले. थोडक्यात तिने गार पाण्याने आंघोळ केली. तरीही तिला बरे वाटेना. मग तिने त्याहून गार म्हणजे अगदी चिल्ड बियर घेतली आणि शरीराला आतून आंघोळ घातली. तिला आता बऱ्यापैकी नशा आलेली होती. शांत झोपण्यासाठी ती बेडवर पहुडली, पण तिला झोपच येईना. तितक्यात मोठ्या आवाजात बाहेर लाऊडस्पीकरवर गाणी चालू झाली. ती तिला अगदी घरपोच ऐकू येत होती. इतक्या रात्री कोण गाणी वाजवत आहे
असा प्रश्न तिला पडला. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तर तिला रस्त्यावरचा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त घातलेला गणपतीचा मांडव दिसला. आता पुढचे 240 तास हा स्पीकर बंद होणार नाही हे तिच्या लक्षात आले. तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. पण आपण अखिल महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी हीच परिस्थिती असणार आहे हे तिच्या लक्षात आले. मग तिने महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या सख्ख्या बहिणीला म्हणजेच खुशीला फोन लावला. ती बंगलोरला राहत होती. तिने फोन उचलला. फोन उचलल्या क्षणी खुशबूला फोनमधून प्रचंड मोठ्या आवाजात गाण्यांचा आवाज आला. तुमच्या इथेही गणपती का? हो, सॉलिड मजा असते. 10 दिवस नुसताच कल्ला. पुढचे काही ऐकण्याआधी खुशबूने फोनच ठेवून दिला. हाच अनुभव तिला तिच्या बडोदा, इंदोर, गोवा आणि दिल्लीच्या नातेवाईकांकडूनही आला. सर्वत्र गणेशोत्सव जोरात साजरा होत होता. सगळीकडे 24 तास लाऊडस्पीकर जोरात वाजत होते. खुशबू या प्रकाराला वैतागली. ती स्वतःच्या घरातल्या गणपतीकडे बघू लागली. गणपती आरामशीर लोडाला टेकून बसला होता. त्याला या आवाजाचा त्रास होत नसावा बहुतेक. साक्षात बुद्धीची देवता आहे ही आपल्याला काहीतरी आयडिया देईलच अशी खुशबूला खात्रीच होती. मग ती आयडिया सुचल्याशिवाय बाप्पा समोरून उठायचंच नाही असे ठरवून त्याच्यासमोर ती बसून राहिली. पण तिचे चित्त एकाग्र होईच ना. कारण आता लाऊडस्पीकरवरून कर्कश आवाजात सिनेमातली गाणी आणि कोळी गीतं चालू झाली होती. आणि ही गाणी ऐकता ऐकताच तिला भन्नाट आयडिया सुचली. तिने सपासप फोन फिरवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तिच्या घराची बेल वाजली. 4-5 लोक तिच्या घरी आले होते. चहापाणी झाल्यावर तिने विषयाला हात घातला. तिने त्या सर्व लोकांना बाबूराव, शांताबाई, शिला, पारो, मुन्नी ते नागोबा, पोपट, चिमणी हे सर्व काही 2 तास रंगवून सांगितले. प्रत्येकाची सविस्तर माहिती दिली. ही सर्व माहिती ऐकून तिथे आलेले गीतकार, संगीतकार भांबावले. त्यांनी खुशबूला प्रश्न विचारला, या सर्व कुटुंबाचा आम्ही काय करणार? वेड्यांनो, तुम्हाला या सर्वांवर गाणी लिहायची आहेत. जमणार नाही. जमेल, विचार करा. प्राण गेला तरी शक्य नाही. अशा सर्वसामान्य माणसांवर आम्ही गाणी लिहू शकत नाही. हा आमच्या प्रतिभेचा अपमान आहे. हा घ्या ॲडव्हान्स. यानंतर शांतता पसरली. कलाकार असल्याने ॲडव्हान्स मिळाल्यावर लोक लगेच कामाला लागले. आणि मग खुशबूने त्यांच्याकडून बाबूराव, शांताबाई, शिला, मुन्नी, पारो यांच्यावर गाणी लिहून घेतली. एवढेच नव्हे तर त्या कुटुंबाच्या मालकीच्या पोपट, मैना, चिमणी, मुंगळा, नाग, नागिन, कबूतर यांच्यावरही गाणी लिहून घेतली आणि ती मार्केटमध्ये पसरवून टाकली. ती गाणी येणेप्रमाणे. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. शांताबाई. शांताबाई. माय नेम इज शीला. मुन्नी बदनाम हुई. पारो ग पारो, वेसावची पारो. सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? वाट बघतोय रिक्षावाला. बिलंची नागिन निघाली. मुंगळा मुंगळा मै गुडकी कली. चढ गया ऊपर रे. अट्रिया पे लोटन कबूतर रे. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. तुझी चिमणी उडाली भुर्र, माझा पोपट पिसटला. आणि अशा रीतीने बाबूराव, संपूर्ण कुटुंब आणि पाळीव प्राण्या पक्ष्यांसकट कायमस्वरूपी फेमस झाले. त्यांची इच्छा सुफळ संपूर्ण झाली. तर सश्रद्ध, सुजाण आणि महत्वाकांक्षी लोकांनी फेमस होण्यासाठी काय करायचे असते हे लक्षात घ्यावे. प्रसिद्धी देवतेचा वसा घ्यावा. तो तनोभावे, मनोभावे आणि धनोभावे पूर्ण केल्यानंतर प्रसिद्धी देवता पावते, प्रसन्न होते, उत्तम आशीर्वाद देते. पण काही अभागी जीव हे करीत नाहीत. उठतात, माततात, घेतला वसा टाकून देतात. पण जे उतत नाहीत, माततही नाहीत आणि वसा पूर्ण करतात त्यांना बाबूरावांप्रमाणे फलप्राप्ती होते हे मात्र निश्चित.